नागपुर में ड्रग्स के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए तहसील पुलिस ने भारी मात्रा में गांजा जब्त किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस टीम ने तकिया काला झंडा इलाके में छापा मारते हुए आरोपी मोहम्मद इमरान को गिरफ्तार किया है। छापेमारी के दौरान आरोपी के घर से अलग अलग प्लास्टिक की बोरियों में कुल 57.470 किलो गांजा बरामद किया गया, जिसकी बाजार में कीमत करीब 14,36,000 रुपए बताई जा रही है। यह पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल, सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी और अन्य वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। पुलिस के अनुसार आरोपी गांजा बिक्री के लिए स्टॉक कर रहा था और इसके पीछे बड़े नेटवर्क की भी आशंका जताई जा रही है। फिलहाल आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच जारी है। पुलिस इस मामले में अन्य आरोपियों की तलाश भी कर रही है। पोलीस स्टेशन तहसीलचे अंमलदार काल डीबी पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना PSI राजेश सिंग परमानंद ठाकूर यांना अशी खात्रीशीर माहिती मिळाली की तकिया दिवाणशहा काला झेंड्याजवळ एका हिरव्या रंगाच्या घरामध्ये गांजा ठेवण्यात आलेला आहे। अशा खात्रीशीर माहितीवरून पोलिसाचा स्टाफ सगळा सदर ठिकाणी पंतासह रेड केली आणि संपूर्ण घराची पाहणी केली असता हिरव्या आणि काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या बोऱ्यांमध्ये पोत्यांमध्ये गांजा तिथे मिळून आलेला आहे। गांजा एकूण टोटल 54 किलो 470 किलोग्रॅम एवढा गांजा मिळालेला आहे। त्याची किंमत एकूण 14,36,750 रुपये एवढी किंमत आहे। ज्या आरोपीच्या घरी तो गांजा मिळून आलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद इम्रान वल्द मोहम्मद हारून, वय 30 वर्षे, राहणार तकिया दिवाणशहा काळा झेंड्याच्या जवळ, पोलिसांनी तहसील नागपूर। सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे यापूर्वी चोरी तसेच बॉडी ऑफेन्सचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु तरी सुद्धा त्या आरोपीकडे गांजा मिळून आल्याने त्याचे विरुद्ध NDPS कायद्याच्या कलमान्वये आणि तरतुदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला। पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 188/2026 कलम 8क20ब2क NDPS ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा आज रोजी PCR घेण्यात आलेला, 5 दिवस PCR घेण्यात आलेला आहे आरोपीचा आणि त्याबाबत तो नेमका गांजा त्यांनी कुठून आणला, कुठे नेणार होता, कोणाला विकणार होता, यामध्ये अजून किती आरोपी सक्रिय आहेत किंवा यांचं किती मोठं रॅकेट आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करीत आहोत। एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा त्यांनी नेमका कशाकरिता आणला होता, कोण कोण त्याचे सब डीलर आहेत याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। PSI राजेश सिंग ठाकूर, त्याचप्रमाणे प्रदीप सोनटक्के, संजय शाहू, पवन साखरकर, विनोद कातोरे, सुनील सेलकर, संदीप शिरफोले, फिरोज खान, महिला पोलीस कर्मचारी उषा आणि PC महेंद्र सेलोकर असे एकूण DB पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी ही यशस्वी कामगिरी केलेली आहे। या सर्व गुन्ह्याचा तपास PSI रसूल शेख हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।